बदलापूर किंबहुना महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत। मात्र सरकार इकडे एक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करतात। संपूर्ण राज्यभरात महाविकास आघाडी आक्रमक देखील झाली होती। कोल्हापुरातल्या महिलांना याबाबत काय वाटतं आपण जाणून घेऊया। खरं तर बदलापूर असेल किंवा कोलकाता असेल, महाराष्ट्रात देखील अत्यंत अशा महिलांच्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत। कोल्हापुरात देखील एका मुलीवर अशी घटना घडलेली आहे, काय सांगाल? बदलापुरात जी घटना घडली त्याच्यानंतर लगेचच कोल्हापूरमध्ये घटना घडली। अशा ह्या दोनच घटना नाही आहेत, तर जवळजवळ 26 ते 27 घटना घडलेल्या आहेत या महिन्यामध्ये। तर ही लज्जास्पद गोष्ट आहे आणि माझं जे सत्तेवर आहे, जे राजकारणात सत्तेवर आहे भाजप, जसे की तेही आंदोलन करतायत, त्यांच्या हातात सत्ता आहे ना, तर आम्ही आज न्याय मागण्यासाठी आंदोलन करतोय। आज ह्या गोष्टीचा जाहीर निषेधासाठी इथं आलेलो आहे आम्ही आणि आम्हाला ह्या गोष्टीचं म्हणजे महाराष्ट्रात आम्ही राहतो याचीच लाज वाटते। बिहार UP नंतर आपला 2 नंबरवर महाराष्ट्र आलेला आहे या गोष्टीसाठी। तर ही लज्जास्पद गोष्ट आहे सगळ्याच महिलांसाठी। जे सरकार आज लाडकी बहीण योजना काढते ती ही योजना न काढता एक सुरक्षित महिला, सुरक्षित मुलगी, सुरक्षित बहीण अशी एक योजना काढावी असं आमचं निवेदन असणार आहे त्यांना। जर त्यांच्या हातात सत्ता आहे तर 10-10 तास ज्याच्यावर अन्याय होतो यांना 10-10 तास का बसून ठेवलं जातं? यावेळेस राजकारण घडतंय हे लक्षात येत नाही कोणाच्या। जेव्हा हीच लोक न्याय मागण्यासाठी उतरतात, आंदोलनं करतात, त्यावेळेस त्यांच्यावर आरोप केला जातो की याच्या पाठीमागं राजकारण आहे। तर असं नाहीये, राजकारण इथं घडलेलं आहे की ही जी स्कूल होती ती या भाजप लोकांच्या यांचीच होती ही स्कूल। त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पूर्णपणे आणि जेव्हा न्याय मागण्यासाठी गेले तर त्यावेळेस ते आदेश देतात की तुम्ही लाठीचार्ज करा। त्यावेळेस सगळे त्यांचे नियम, सगळ्या अटी बाजूला ठेवले जातात। आमची मागणी आहे की अशा नराधमावर एक असा कायदा बनावा की याच्यानंतर कुठल्याही नराधमाचं धाडस झालं नाही पाहिजे की कुठल्याही महिलेकडे बघण्याचं, अन्याय करण्याचं तर लांबच राहिलं किंवा बलात्कार ही तर गोष्ट लांबच राहिली, पण अशी गोष्ट करण्याची नंतर त्यांना हिंमत झाली नाही पाहिजे। असा कायदा काढला पाहिजे। हे ते काढू शकतात, त्यांच्या हातात आहे आणि जर हे काढू शकत नाही तर यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, यांना जमत नाही, यांना कायदा बनवता येत नाही, तर ह्यांनी ते सत्ता सोडावी आणि दुसऱ्याला तो अधिकार द्यावा जेणे की महाराष्ट्र आपला सुरक्षित होईल, महिला सुरक्षित होतील आणि माझ्या लहान मुली पण सुरक्षित होतील। तर सरकारला माझं एवढं निवेदन आहे की एक चांगला कायदा काढा, सुरक्षित कायदा काढा की मुलींना आणि महिलांना सुरक्षा वाटावी। आपण तीव्र भावना बघितलेल्या आणखी देखील महिला काय सांगायला? महिला अजिबातच सुरक्षित नाही आहेत सर। बदलापूर नंतर कोल्हापूरमध्ये हा प्रकार झाला, अत्यंत लाजिस्पद हा प्रकार आहे। त्यासाठी आज आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। आज लाडकी बहीण हा कार्यक्रम तुम्ही राबवला, पण लाडकी बहीण, लाडकी लेक, लाडकी आई ही सुरक्षा तुम्ही जपली पाहिजे। आणि आज मी माझ्या लहान मुलीला देखील घेऊन आलेली आहे, कारण आज विश्वासच राहिलेला नाहीये तेवढा आणि अशा नराधमांना कठोर शिक्षाच झाली पाहिजे। आणखी देखील महिला आहेत, काय सांगायला आज राज्यात घटना वाढत आहेत? कोलकाता झालं, बदलापूर झालं, कोल्हापूर झालं आणि बरेच अशा भारतामध्ये रोजचे बलात्कार हे होत राहतात। फक्त मीडिया आहे की जे ह्या गोष्टींना उघड करतं, मीडियाच्या माध्यमातून ह्या उघड होतात। दुसरी गोष्ट, मोदीजी फिरत असतात भारताबाहेर, अनेक देशांमध्ये फिरतात, त्यावेळेस ते एका रात्रीमध्ये नोटाबंदी करतात की दुसऱ्या देशामध्ये काय घडतंय, कसं चलन आहे, काय आहे। मग तिथं एवढं फिरतात ना, मग पोलंड, सौदी अरेबिया असू दे, इंडोनेशिया असू दे किंवा हे असू दे, बाहेरच्या देशामध्ये जे फिरतात तिथल्या बलात्काराची शिक्षा एकदा त्यांनी तपासून बघावा, तिथला कालावधी शिक्षेचा तपासून बघावा आणि त्या ज्या शिक्षा आहेत किंवा ते जे कायदे आहेत ते भारतामध्ये आणावे। कारण आता बाहेरचे तुम्ही सगळं आणायला लागलाय, मेट्रो ट्रेन आणायला लागलाय, बाहेरचे सगळं तुम्ही फॅसिलिटीज आणायला लागलाय, मग त्याही तुम्ही मुलींच्या बाबतीत शिक्षा ना। आज माझ्या जर मुलगीला मी कुठं सोडायचं म्हटलं तर मला आज कुणावर विश्वास नाही, कारण मला टेन्शन राहतं की मुलगी माझी सेफ आहे का नाही। म्हणजे माणसानं, बायकांनी कामं करायची का हे तपासून बघत नाही की आपली पोरं सुरक्षित आहे। मग मोदींना माझी नम्र विनंती आहे की बाहेरच्या ज्या शिक्षा आहेत, बाहेरचे जे कायदे आहेत, एका दिवसात शिक्षा देणं, इंडोनेशियामध्ये बघा, पोलंडमध्ये बघा, सौदी अरेबियामध्ये बघा, उत्तर कोरियामध्ये बघा, तपासून बघा मोदीजी की काय काय शिक्षा आहेत। तुमच्या लाडकी बहीण योजनेनं काहीच होणार नाही। तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या पैशानं तिच्या गेलेली घरादाराची आबरू, तिच्या जे आई वडिलांवरती जे व्हायला लागले, ते यातना व्हायला लागल्यात, त्या 1500 रुपयानं तुमच्या भरून निघणार नाही आहेत। त्यासाठी तुम्हाला कडक मधला कडक कायदा तुम्हाला भारताबाहेरचा आणावाच लागणार आहे।
हीच माझी नम्र विनंती. आणखी तरुणी देखील आहे, काय सांगाल बरं आज राज्यात आज आपल्या भारतामध्ये तरुण मुली सेफ नाही आहेत. तर हे रूल्स फक्त आमच्यासाठीच असतात की घराच्या बाहेर जायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. मग मुलांसाठी काय रूल्स असतात? आणि जी घटना ही घडलेली आहे तर त्याच्यासाठी जो केस चालवण्यासाठी जो कालावधी घेणार आहे तर तेवढा कालावधी न घेता ते कमीत कमी वेळामध्ये तो निकाली लावा ही माझी न्यायाधीशांना मागणी आहे. कारण की याच्यामुळे गुन्हेगारांना अजून प्रोत्साहन मिळतं की त्यांनी म्हणजे समोरच्या व्यक्तीला काही धमकवणं असेल, काही असेल, घाबरवणं असेल तर त्यांनी ती गोष्ट त्या वेळामध्ये करतात. त्यासाठी हा छत्रपतींचा जो पूर्वी आपला कायदा होता तो या भारतात आपला परत आणणं हे खूप गरजेचं आहे. जागच्या जागी त्यांनी निर्णय दिला पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे. खरं तर आपण या काय सांगायला आज राज्यात घटना घडत आहे? बेटी पढाओ बेटी बचाओ ही सरकार आणतंय, मुली पुढे जात आहेत. आता डॉक्टर ही महिला ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होती, म्हणजे गव्हर्नमेंटच्या इथे CCTV नाहीत, कुठल्या सुविधा नाहीत आणि इथे अत्याचार होत असेल तर साधारण झोपडीत राहणाऱ्या महिला काय सुरक्षित असेल हे आम्ही म्हणतो. थोडक्यात सुरक्षित काय असणार आहे? आणि आज आपण छोटी मुलींना शाळेत पाठवणं, आता बदलापूरची आपण एखाद्या शिक्षण संस्थेत छोट्या मुलींना पाठवतो ह्या शिक्षकांच्या जबाबदारीवर. तीच भरोसा जर आपण घालवला तर आज आपण कुठे मुलींना घरच्या बाहेर सोडायचे की नाही? आपला देश 21वा शतकात चालला की मागे चालला आहे हे आम्हाला स्त्री म्हणून या सरकारला विचारणं आहे. माझं काय अतिशय निंदनीय. खरं मुलगी शेफ नाही आहे, मुलगी कळी फुलण्याऐवजी ती कोमेजून गेली आणि ही अतिशय दुर्दैवी वाईट घटना आहे. ज्या आईवडिलांना ती सोसायला लागते ती अतिशय. आणि ही घटना एकच नाही आहे, असं 8 दिवसापूर्वी कलकत्त्यामध्ये झाली जिथे डॉक्टर स्टुडंट असताना सुद्धा त्या मुलीला डोळ्यावरचा चष्मा खेचून मारून अंगाची अत्यंत वाईटपणे हातपाय तोडून असं निर्घुण हत्या केलेली आहे. आणि जर डॉक्टर मुली बेटी बचाव बेटी पढाओ धोरणानुसार आम्ही मुलींना पुढे पाठवतोय की आपल्या मुली शिकाव्या, त्यांची इच्छा स्वप्न असतं, आई वडिलांचं स्वप्न असतं, मुलींचं स्वप्न असतं. मग ते स्वप्न एका रात्रीत बेचिराख होऊन जातं आणि मग संपूर्ण घरादाराचंच राहू दे. पण त्या मुलीचं म्हणजे एवढं शिकून तिने ज्या यातना भोगल्या शेवटी त्या अतिशय म्हणजे डोळ्यात पाणी आणणारे तिचे हाल केलेले. आणि असे नराधम आपल्याकडे आले आणि झालेले तयार. तर तुम्ही मुलींसाठी आता लाडकी बहीण योजनेचा कायदा केला तर मुलांसाठी काय करणार? जे उठतात ते कुठे घुसतात, काही करतात, मुली नाबालक बालकांवर अत्याचार करतात. अरे 10 वर्षाच्या त्या मुलीला काय कळत असतं की जिथे त्याला पोचच नाही कशाची, तिला तुम्ही अमानुषपणे आपण बघितलं की अशा मोठ्या तीव्र भावना आहेत, सरकारनं काय केलं पाहिजे? माझी आता माननीय पंतप्रधानजी आणि माननीय मुख्यमंत्रीजी यांना एकच विनंती आहे की आपल्या राज्यात हे काय चाललंय? अहो, मुली आणि स्त्रिया कुठं सुरक्षित आहेत? आम्ही कुणाच्या जीवावर आमच्या मुली सोडून जायचं आहे? आज मेडिकल कॉलेज असू दे, शाळा असू दे, लहान मुलं असू देत, महिला असू देत, कुठेही काम करू शकत नाही आहेत. आज त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आम्ही जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि हे बलात्कारी लोक जे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करावी की ज्या वेळेला बलात्कार करताना एखाद्या महिलेला हात लावताना सुद्धा त्यांचे हात कापले पाहिजेत. अशा पद्धतीने त्यांनी आपले कडक शासन करावं एवढीच विनंती माझी आहे. तर आपण बघितलं की ह्या महिलांनी तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. छत्रपतींच्या काळात असा कायदा होता, महिलांच्या अत्याचारावर जर घटना घडली तर तात्काळ तोच कायदा करून तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे. कानपाडी, नवराष्ट्र, कोल्हापूर.